नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये अतिशय रोमॅन्टिक असा ट्विस्ट आज आपण बघणार आहोत. आणि त्यामध्ये चक्क आता अमृता, सोहम आणि बबलू तिघेही आता हॉलमध्ये बसलेले असताना सावली सावली असा हाक मारत आता सारंग तिथे येतो. आणि लगेच आता सोहम बबलू सारंगकडे बघतात. सारंग म्हणतो की सावली कुठेस तू? तेव्हा आता सोहम म्हणतो की सारंग दादा, आय थिंक मला काय वाटतं की सावलीने तुला चहा दिला आणि सावली बाहेर गेली वाटतं. तेव्हा आता सारंग म्हणतो हो, मला तर तिने चहा दिला, काहीतरी पुटपुटलीसुद्धा ती. तर लगेच आता अमृता म्हणते की पण सारंग, तू सावलीची एवढी काळजी का करतोयस आणि तुला सावलीची आज एवढी आठवण का येतेस रे? त्यानंतर आता सारंग म्हणतो की तसं नाही आहे वहिनी, त्याचं काय आहे ना, आज गुरुपौर्णिमा आहे म्हणून त्यासाठी मला तिचं आभार मानून थँक्स म्हणायचं होतं तिला. आणि आता अमृता खुश होते तर सोहम बबलू म्हणतात बरोबर आहे, आपली सावली वहिनी सगळ्यांचीच गुरु आहे. आणि त्यानंतर आता अमृता म्हणते की हे बघ सारंग, जर सावली दिसलीच नाही तर मग तू काही ऑफिसला सुद्धा जाणार नाही आहेस काय? मला वाटतंय सारंग, आय थिंक तू सावलीसाठी काहीतरी प्लॅन केलेला दिसतोय, आम्हाला सुद्धा सांग ना. तेव्हा सारंग हसू लागतो आणि अमृताचे ते बोलणे ऐकून आता सारंग आता सावलीच्या त्या आठवणीत हरून गेलेला असतो. अमृता, सोहम, बबलू तिघेही आता एकटक नजरेने सारंगकडे बघू लागतात आणि सारंग आता सावलीचा विचार करू लागतो. आणि इकडे आज खऱ्या अर्थाने गुरुपौर्णिमा असल्यामुळे भैरवी आता तिचे जे गाण्याचे जे सगळे वाद्य असतात त्या वाद्यांना आता एकेका वाद्यांना फूल वाहत आता भैरवी त्यांची पूजा करत असते. आणि आता तिच्या पेटीला, तिच्या मृदुंगाला, तिच्या टाळाला सगळ्यांना अगरबत्ती लावत आता मनोभावे भैरवीने त्या सगळ्या वाद्यांची पूजा केलेली असते. आणि त्यानंतर आता भैरवी हात जोडून आता मनोभावे प्रार्थना करू लागते. तर तेवढ्यात पाठीमागून आलेली असते ती सावली. आणि आता सावली आता भैरवीला बघतच म्हणते की माई. सावलीचा आवाज ऐकून आता भैरवी म्हणते की तू इथे कशाला आलीस? आणि त्यानंतर आता सावली म्हणते की माई, आज गुरुपौर्णिमा आहे तेव्हा मी तुमचा आशीर्वाद घ्यायला आले. सावलीचे ते वाक्य ऐकताच आता भैरवी ही लगेचच तिच्या चेहऱ्यावरती आनंद ओसंडून वाहू लागतो आणि पटकन सावलीकडे येते. आणि आता भैरवी बाहेर डोकावू लागते. तेव्हा आता सावली म्हणते की तारा मॅडम नाही आल्यात माई, फक्त मी एकटीच आली. तर भैरवी सावलीकडे बघते आणि आता भैरवी म्हणते की तू इथे कशासाठी आलीस सावली? मला काय तू गुरुदक्षिणा देण्यासाठी आलीस का? अगं सावली, मी तुला आजपर्यंत एवढी गुरुदक्षिणा देत आली आहे ते सुद्धा तुला पुरलं नाही का? परत माझ्याकडे गुरुदक्षिणा मागायला आलीस? आणि आता बोट करत भैरवी म्हणते की हे बघ सावली, माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा विश्वासघात तू केलायस, फक्त तू. आणि आता माझ्या ताराला पळवून नेऊन माझ्या मुलीचं, एकुलती एक मुलगी होती ग माझी, पण तिचं लग्न तू त्या सोहमशी लावलंस. भैरवी म्हणते की सावली, मला हा एकटेपणा का दिलास आणि तू हे सगळं का केलंस? तुझ्या सगळ्या कुटुंबाची जबाबदारी उचलली, तुझ्या सगळ्या कुटुंबाचा मी सांभाळ केला. तुझा तो लहाना भाऊ आहे ना अप्पू, तो फक्त माझ्यामुळे जिवंत आहे, माहिती आहे ना तुला सावली? आणि तुझ्यासाठी मी एवढं सगळं केलं आणि त्याचे तू असे पांग फेडलेस का? असा प्रश्न आता भैरवी सावलीला करते. सावली म्हणते की हे बघा माई, मी जे काही केलंय ते फक्त चांगल्यासाठीच केलंय, माझ्यावर विश्वास ठेवा. आणि लगेच आता भैरवी हात उचलत म्हणते की मला याच तुझ्या चांगुलपणाचा राग येतोय सावली. आणि पुन्हा आता भैरवी तिचा हात पाठीमागे घेत म्हणते की तुझ्यावर हात उचलून काय उपयोग, माझा काय हक्क आहे तुझ्यावर, बरोबर ना? आणि भैरवी म्हणते की ज्या दिवशी मी तुला पहिल्यांदा गाताना बघितलं होतं त्या दिवशी माझ्या हृदयात खूप त्रास झाला होता सावली. कारण का माहितीये का तुला? कारण माझ्या ताराला मला जगातली सर्वश्रेष्ठ गायिका बनवायचं होतं. आणि राग येऊन आता भैरवी म्हणते की थांब सावली, आज मी तुला सगळं सांगूनच टाकते. भैरवी सांगू लागते की हे बघ सावली, लहानपणापासून मी तुला जे संगीत शिकवत होतं ना ते फक्त एक नाटक होतं, नाटक. मला तुला माझ्या ताराच्या पुढे जाऊच द्यायचं नव्हतं. आणि आता भैरवी म्हणते की पण तू जेव्हा माझ्या समोर येतेस ना तेव्हा मला माझ्या खोटेपणाची लाज वाटते. आणि लगेच आता भैरवी रागाने म्हणते की का सावली, तरी तू सुद्धा माझ्या समोर येतेस आणि जा चालती हो इथून, असे म्हणत आता भैरवी सोप्यावर जाऊन बसते. तेव्हा भैरवीकडे बघत आता पुन्हा सावली भैरवी जवळ येते. आणि लगेच आता सावली भैरवी समोर बसते आणि म्हणते की आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही मला काय दिलं यापेक्षा तुम्ही आत्तापर्यंत माझ्यासाठी काय केलं हे महत्त्वाचं आहे. सावली म्हणते मला माहिती आहे, तुम्ही आज जे काही मला बोललात ना ते तुम्ही चिडून आणि रागापायी बोललात. आणि तारा मॅडम घरात गेल्यापासून तुम्ही खूप स्वतःला एकटं समजतात, बरोबर ना? आणि लगेच आता सावली म्हणते की काही जरी झालं तरी शेवटी तुम्ही माझ्या गुरुच आहात. तर भैरवी आता सावलीकडे बघते आणि लगेच आता सावली समोरून उठून भैरवी बाजूला जाऊ लागते. पण त्याच वेळेस आता भैरवीच्या डोळ्यासमोर येतो तो भूतकाळ. आपण लहानपणी सावलीला कसं घरामध्ये घेऊन आलो होतो आणि दरवाजा उघडताच आता संगीताची हवा कशी आपल्या घरामध्ये आली होती, गाण्याची, गीताची, ते सगळं सावलीच्या
आवाजाची ती हवा आपल्या आतमध्ये येऊन आता आपल्या घरामध्ये सावलीच्या गाण्याने कसं वातावरण उजळून निघालं होतं हे सगळं आता भैरवीला आठवतं. आणि त्याच क्षणी आता सावली उठून भैरवीच्या पाठीमागून माझे माहेर पंढरी हे गाणे गात आता भैरवीकडे येऊ लागते. आणि सावलीचा तो आवाज ऐकता क्षणी आता भैरवीचे हृदय मायेच्या पाझरांनी ओलेचिंब झालेले असते. भैरवीचे डोळे आता ओलेचिंब होऊन आता भैरवी ही सावलीकडे बघू लागते. तर प्रेमाने सावली आता भैरवीचा हात धरते आणि त्यानंतर आता भैरवी सोप्यावर बसता क्षणी आता गाणे गात सावली आता औक्षणाचे ताट आणि फुलांचे ताट आता जवळ आपल्या हातामध्ये घेत ते भैरवीच्या पायावरती फूल ठेवते आणि भैरवीची आज गुरु या नात्याने आता सावली पूजा करू लागते. आणि भैरवीच्या पायावरती फूल ठेवून भैरवीचे औक्षण करून भैरवीच्या तोंडात आता सावलीने पेढा घालताच आता भैरवीच्या डोळ्यातून वाहू लागतात ते अश्रू. आणि आपण सावलीला एवढा त्रास देऊन सावलीच्या प्रत्येक वेळेस कानाखाली मारत सावलीला मारत आतापर्यंत दिवस काढले आणि तीच सावली आज आपल्याला खऱ्या अर्थाने गुरु मानते हे भैरवीच्या समोर आलेलं असतं. आणि भैरवीच्या आता सावली पाया पडते तर भैरवीचा हात आता आशीर्वाद देण्यासाठी सावलीच्या डोक्यावर जातो. आणि त्यानंतर आता सावली प्रेमाने भरल्या डोळ्यांनी आता तिच्या हातामध्ये गुलाबाचं फूल घेऊन ते भैरवीला देते. तर भैरवीला खूप आनंद झालेला असतो. पटकन आता ते फूल घेऊन भैरवी बाजूला जाते आणि लगेच आता भैरवी म्हणते की सावली तुझी ही गुरुदक्षिणा मला आवडली. आणि आता भैरवी म्हणते की तुझा खोटेपणा आता लपणार नाहीये कारण सारंगवर तुझं खूप प्रेम आहे ना सावली. आणि सारंगचं देखील तुझ्यावर तेवढंच प्रेम आहे. आणि तेव्हा लगेच आता भैरवी म्हणते की तू तुझ्या आवाजाचं सत्य त्याच्यापासून किती दिवस लपून ठेवणार आहेस. आणि भैरवी म्हणते की सप्तपदी घेताना दिलेली 7 वचनं निभावताना तुला दिलेलं वचन तू विसरणार नाहीयेस ना सावली असे भैरवी आता सावलीला बोलते. आणि आता भैरवी म्हणते की पत्नी धर्म निभावताना तू शिष्य धर्म विसरणार नाहीयेस ना. आणि त्याच वेळेस आता सावली विचार करू लागते. आणि त्यानंतर आता इकडे तिलोत्तमा ही गॅलरीत उभी असताना आता ऐश्वर्या ही फुलांचा बुफे घेऊन तिलोत्तमाकडे तिलोत्तमाला देते. तिलोत्तमाला आता खुश होऊन तिलोत्तमा म्हणते की हे काय आहे सर्व ऐश्वर्या. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की आज गुरुपौर्णिमा आहे ना. आणि लगेच आता तिलोत्तमा खुश होते. आता ऐश्वर्या म्हणते की तुम्ही मला आयुष्यात खूप गोष्टी शिकवल्यात मॉम, पण मी तुम्हाला एक साधी गोष्ट देऊ शकले नाही आणि तुमची या घरात पाळणा आणल्याची इच्छा होती ती सुद्धा मी पूर्ण करू शकले नाही. आणि आता इकडे तिलोत्तमा म्हणते की माझी खूप दिवसापासून इच्छा आहे या आपल्या घरामध्ये पाळणा हलावा म्हणून, पण ही इच्छा असताना देखील मला कोणाला त्रास द्यायचा नाही आहे. आणि आता तिलोत्तमा म्हणते की पण जर तुझी इच्छा झाली आणि भविष्यात जर तू माझं हे स्वप्न पूर्ण केलं तर मला खूप आवडेल. आणि इकडे आता सावली ही भैरवीच्या घरून पुन्हा पायी रस्त्याने येत असते. तर भैरवीचे सगळे बोलणे आता सावलीला आठवतं. भैरवीने म्हटलेलं असतं की सावली तुझा खोटेपणा कधीच लपणार नाहीये. आणि सारंगने देखील आता सावलीला म्हटलेलं असतं की त्या क्षणाला मला वाटलं होतं की सावली तू गातेस म्हणून हे आता सावलीला आठवतं. आणि सारंग सरांनी कावड तयार करून आपल्या आईबाबांना कशी वारी घडवली हे देखील आता सावलीला आठवतं. आणि इकडे आता ऐश्वर्याला देखील आठवतं बाळ होण्यासाठी आपण असमर्थ आहे हे ऐश्वर्याच्या मात्र लक्षात येत असतं. पण मला फिगर मेंटेन करण्यासाठी बाळ होऊ द्यायचं नाही हे आता ऐश्वर्याने तिलोत्तमासकट सगळ्यांना सांगितलेलं असतं. पण खरी कंडिशन मात्र वेगळीच असते. आणि ती खरी कंडिशन म्हणजे आता ज्या वेळेस आता ऐश्वर्या डॉक्टरांकडे आलेली असते त्यावेळेस डॉक्टरांनी ऐश्वर्याला सांगितलेलं असतं की तुम्हाला बाळ होऊ शकत नाही. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हे बघा डॉक्टर, आज जगात खूप टेक्नॉलॉजी आल्यात, खूप औषधं आलीत, खूप सायन्स पुढे गेलं. असं असताना देखील तुम्ही असं कसं म्हणू शकता की पैशाच्या ताकदीने बाळ होऊ शकत नाही. तेव्हा आता डॉक्टर म्हणतात खरंच मी तुम्हाला सांगते तुम्हाला बाळ होऊ शकत नाही. जरी पैसे ओतले ना त्याचा काही उपयोग नाही कारण तुमच्या गर्भाशयाच्या पिशवीला प्रॉब्लेम आहे. आणि लगेच आता डॉक्टरनी म्हटलेले होते की या अगोदर तुम्ही 2 वेळेस प्रेग्नंट राहिला होता त्यावेळेस तर तुम्हाला मूल नको होतं आणि त्यामुळे मग नाविलाजाने ॲबॉर्शन करावं लागलं आणि त्यावेळेसच तुमच्या गर्भाशयाला इजा झाली आणि तुमचं गर्भाशय डॅमेज झाल्याचं डॉक्टरांनी ऐश्वर्याला सांगितलेलं असतं. आणि डॉक्टर म्हणतात की आपण सगळे उपाय करून बघितले, आपण सगळ्या टेस्ट चाचण्या सगळं काही करून बघितलं पण काहीच उपयोग नाही आहे. आणि तरीसुद्धा तुम्हाला वाटत असेल तुम्हाला बाळ व्हावं, पण आज मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते तुम्ही आई होऊच शकत नाही. आणि डॉक्टरांनी ऐश्वर्याला आता सगळ्यात मोठं सत्य
हे ठणकावून सांगितलेलं असतं. आणि इकडे आता सावली ही घरी आलेली असते. तेवढ्यात आता सारंग हा सावलीची वाटच बघत असतो. सावली येताच आता सारंग सावलीकडे येत म्हणतो की अगं सावली, कुठे गेली होतीस तू? पण सावलीच्या डोळ्यात आता अश्रू बघताच सारंग म्हणतो की सावली, तू रडतेस का? रडतेस तू? तर सावली सारंगकडे बघते आणि लगेच आता सारंगचे बोलणे सावलीला आठवतं. सारंग म्हटलेला असतो की सावली, तू माझ्यापासून काही लपवतेस का? हे आठवताच आता सावली सारंगकडे बघत म्हणते की काही नाही झालं सारंग सर. सारंग म्हणतो की सावली, तुला कोणी काही बोललंय का? मला सांग ना, मग तू का रडतेस? सावली म्हणते की गुरुपौर्णिमा होती म्हणून मी देवळात गेले होते आणि तिचे देवाचे आभार मानले म्हणून डोळ्यात पाणी आलं. आणि त्यानंतर आता सारंग सावलीचे डोळे पुसतो आणि म्हणतो की रडू नको सावली, मी तुला खूप मोठं सरप्राईज देणार आहे. आणि सावलीचे डोळे बंद करायला सांगून सारंग आता सावलीला घेऊन बेडरूममध्ये येतो आणि आता सावलीला डोळे उघडायला लावतो. तर सारंगने सावलीसाठी स्पेशल सावली या नावाची आता डायरी आणलेली असते आणि ती डायरी समोर बघून सावलीला खूप आनंद होतो. हसतच सावली ती डायरी आपल्या हातात घेते. डायरी उचकताच त्यामध्ये सावलीचे लहानपणीचे फोटो असतात आणि ते फोटो बघून सावली खूप खुश होऊन आता सारंगकडे बघते आणि सावली ती डायरी बघू लागते, ते फोटो बघू लागते. तर सारंग आता सावलीला म्हणतो की मी तुझ्या आयुष्यात येण्यापूर्वी तुझ्या सगळ्या आठवणी मी माझ्यासोबत घेऊन आलोय सावली. आणि आता सावली सारंगकडे बघतच राहते. तर सारंग म्हणतो, नाही आवडलं का सावली? सावली आता डायरी खाली ठेवते आणि म्हणते की सारंग सर, प्रत्येक मुलगी जे स्वप्न बघते ना, ते माझं स्वप्न आज तुमच्या रूपात पूर्ण होतंय आणि मी खरंच खूप नशीबवान आहे सारंग सर. आणि सावली म्हणते की कारण मला तुमच्यासारखा नवरा मिळाला. तर सारंग म्हणतो की मी सुद्धा खूप नशीबवान आहे सावली. सावलीकडे बघत आता सारंग म्हणतो की मला तुझ्यासारखी बायको मिळाली, मैत्रीण मिळाली आणि मला एक तुझ्यासारखा गुरु मिळाला. असे म्हणत आता सारंग सावलीला हात जोडतो आणि पटकन आता सारंग हा सावलीला मिठी मारतो. आणि त्यानंतर आता सारंगच्या मिठीत येत आता सावली विचार करते की सारंग सर, जसं जसं तुमचं प्रेम वाढत जाईल तसं तसं मी तुम्हाला फसवते, मी तुमचा विश्वासघात करते, हे तुमच्या जवळ येत जाईल. तेव्हा मी काय करू आता, असा सावली विचार करते. आणि सारंग सरांना मी माझं सत्य सांगून टाकू का, असा विचार आता सावलीच्या मनात येतो. इकडे आता अमृताची डोकेदुखी काही संपलेली नसती. तर दुसऱ्या दिवशी आता सावली आणि अमृता दोघीही आता हॉस्पिटलमध्ये निघालेले असतात. आणि आता अमृता आणि सावली हे त्याच डॉक्टरांकडे येतात ज्या डॉक्टरांकडे आता ऐश्वर्याची ट्रीटमेंट चालू असते. आणि त्यानंतर आता अमृता आणि सावली डॉक्टरांकडे येताच आता अमृताचं डोकं दुखून अमृताला कोरड्या उलट्या होत असल्याचे आता सावली आणि अमृता डॉक्टरांना सांगतात. आणि पटकन आता डॉक्टर हे अमृताला तपासतात. आणि त्याचबरोबर आता अमृताच्या प्रेग्नन्सीची गुड न्यूज आलेली असते ती समोर. आणि लगेच आता डॉक्टर हे अमृताला गुड न्यूज देतात. तर अमृताला आणि सावलीला खूप आनंद झालेला असतो. अमृताला तर एवढा आनंद झालेला असतो की सांगायलाच नको. अमृता म्हणते की डॉक्टर, तुम्ही एवढी आनंदाची बातमी दिली की आमच्या घरी आत्तापर्यंत कुणाचाच पाळणा हलला नव्हता. ऐश्वर्या ही पाळणा हलवण्यासाठी तयार होत नव्हती आणि मला सुद्धा बाळ होत नव्हतं. आणि तुम्ही आज जी गुड न्यूज दिली त्यामुळे खरंच मला खूप आनंद झाला. तेव्हा आता लगेच डॉक्टर म्हणतात की ऐश्वर्या प्रेग्नंट राहत होती. ऐश्वर्या 2दा प्रेग्नंट होती, पण ऐश्वर्याने 2दा ॲबॉर्शन केलं. आणि ॲबॉर्शन केल्यामुळे आता ऐश्वर्याच्या गर्भाशयाच्या पिशवीला आता इजा झाली आहे, ते डॅमेज झाले आहे. त्यामुळे ऐश्वर्या कधीच प्रेग्नंट राहू शकत नाही. आणि हे सत्य जेव्हा डॉक्टर अमृता सावलीला सांगतात, हॉस्पिटलमध्ये उडालेला असतो तो एकच धमाका. आणि आत्तापर्यंत हे सत्य ऐश्वर्याने आपल्यापासून लपून ठेवलं आणि फिगर मेंटेन करण्यासाठी ऐश्वर्या बाळ होऊ देत नाही, हे सत्यच आजपर्यंत त्यांना समजलं होतं. पण आज ऐश्वर्याचं खरं सत्य आता दोघींच्या समोर आलेलं असतं. पण त्यापेक्षाही आता अमृता प्रेग्नंट आहे ही गुड न्यूज आता त्यांना समजताच त्यांना खूप आनंद झालेला असतो. आणि लगेच दोघीही घरी येतात. आणि इकडे आता सारंग तिलोत्तमाकडे आलेला असतो. सारंग आता तिलोत्तमाकडे आता सावली आणि त्याला कुठेतरी बाहेर जाण्याची परवानगी मागत असतो. तर तेवढ्यात आता अमृता ही सावलीसोबत तिथे येते आणि दोघींच्या चेहऱ्यावरती आनंद झळकत असतो. आणि इकडे आता सारंग तिलोत्तमाला हे बोलत असताना तिलोत्तमाला मात्र राग येत असतो. तर तेवढ्यात अमृता तिलोत्तमाला प्रेग्नन्सीची गुड न्यूज देते आणि ती गुड न्यूज ऐकताच आता तिलोत्तमाचा आनंद गगनात मावेनासा झालेला असतो. मग आता सारंगकडे बघते आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की तुम्हाला कुठे जायचं ते जा. आणि लगेच आता तिलोत्तमाने सारंग आणि सावलीला हनीमूनला जाण्यासाठी परवानगी दिलेली असते.
आता अमृताच्या प्रेग्नन्सीची गुड न्यूज समोर येताच आता सारंग निघालेला असतो तो सावलीला हनीमूनला घेऊन. तेव्हा आता सारंग सावली हनीमूनमध्ये कसे एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.